जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण न्यूज आणि महत्त्वपूर्ण अपडेट टीईटी परीक्षा संदर्भात जे की 21 जून 2026 ला होणार आहे. आता तुम्ही थंबनेलच पाहिलेलं आहे. टीईटी परीक्षा पद्धतीचा पॅटर्न चेंज झालेला आहे. हे एकदम ट्रूली आहे आणि एमएससी मार्फतच हे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि आजचीच ही लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेली न्यूज आहे. आता परीक्षा पद्धतीचा पॅटर्न म्हणजे कशा प्रकारे चेंज झाला आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा. आता बरेच विद्यार्थ्यांना गोंधळात पडले असेल की परीक्षा पद्धती म्हणजे टीईटीचा सिलेबस कशा प्रकारे चेंजेस झाला आहे, पॅटर्न कसा चेंज झाला आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. पहा, सगळ्यात प्रथम तुम्ही हे जे न्यूज पाहून राहिले, आता या न्यूज मध्ये पुष्कळ सारं महत्वाची म्हणजे खूप मोठी न्यूज आहे आणि याच्यातले जे ठळक जे आपल्या कामाचं आहे, परीक्षा पॅटर्नच्या संदर्भात जे महत्वाचं आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहून राहिले. हे जे खालचे 4 मुद्दे आहेत, या 4 मुद्द्याच्या आधारे आणि मी ते तुम्हाला पूर्ण समजून सांगतो. परीक्षा पद्धतीने म्हणजे एमएससी मार्फत हा परीक्षा पद्धतीचा पॅटर्न कशा प्रकारे बदललेला आहे, कशा प्रकारे चेंजेस झालेला आहे ते मी तुम्हाला परिपूर्ण समजून सांगतो. आता याच्यामध्ये सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे की एमएससी मार्फत म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांच्या माध्यमातून सुरुवातीला टीईटी परीक्षेची जाहिरात करण्यात आली. नंतर यामध्ये 6 लाख फॉर्म अर्ज भरण्यात आलेले आहे अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता. म्हणजे यावर्षी सुद्धा 6 लाख विद्यार्थी टीईटी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे आणि 21 जूनला येत्या ते 6 लाख विद्यार्थी आपल्याला टीईटी परीक्षा देणार आहे. आणि ही 2013 मध्ये परीक्षा सुरुवात झाली होती टीईटीची, तुम्हाला माहीतच आहे. आणि त्यानंतर 2015चा जो निकाल होता तो सर्वात जास्त लोएस्ट लागलेला होता, 0.85 एवढाच तो निकाल लागलेला होता. आता महत्वाचा मुद्दा आपण आपल्या ठळक मुद्द्यावर येऊ की टीईटीचा परीक्षेचा पॅटर्न कशा प्रकारे चेंजेस झालाय ते आपण आता समजू. बऱ्याच विद्यार्थी हे गोंधळात पडलेले आहेत. परीक्षा पद्धतीनं म्हणजे टीईटीचा कशा प्रकारे सिलेबस चेंजेस झाला आहे, परीक्षा पद्धतीचा पॅटर्न कसा चेंज झाला आहे ते तुम्हाला आता समजेल. पहा, आता तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकू राहिले, या न्यूज मध्ये तुम्ही पाहू शकू राहिले. आता याच्यातला जो पहिला मुद्दा आहे फर्स्ट, आता याच्यामध्ये पाठांतरावर पहिला मुद्दा असं सांगते आपल्याला की पाठांतरावर तुम्हाला जोर द्यावं लागणार नाही. म्हणजे तुम्ही पुस्तकं किती पाठांतर करा त्याला इथं थारा लागणार नाही. तुम्हाला आता महत्वाचं काय सांगण्यात आलेलं आहे टीईटी मार्फत, परीक्षा मंडळामार्फत, की तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट, प्रत्येक विषयाच्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला पहिल्या मुद्द्यामध्ये ठळकपणे सांगण्यात आलेलं आहे एमएससी मार्फत. म्हणजे तुम्हाला पाठांतर करणार काही जोर द्यावं लागणार नाही. याच्या अगोदरचे जे पेपर झाले, प्यावलानं कोणाचा सिद्धांत मांडला, कोणता सिद्धांत आहे, याला व्याख्या कोणत्या आहे, असे प्रश्न तुम्हाला विचारणार नाही. आता याच्या मागची कन्सेप्ट विचारणार आहे. समजलं? कन्सेप्टवर तुम्हाला महत्त्वपूर्ण भर देण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक शिक्षकांच्या त्या पॉइंटच्या संदर्भात कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. पाठांतर तुम्हाला गरजेचं नाही. हे इथं पहिल्या मुद्द्याद्वारे ठळकपणे आपल्याला एमएससी मार्फत सांगण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा जो सांगण्यात आलेला आहे आपल्याला, दुसरा मुद्दा असा सांगितलेला आहे की टाइम मॅनेजमेंट. काय सांगितलंय? टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळेपूर्वीच तुम्हाला हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करणं आहे. टाइम मॅनेजमेंटला महत्व आहे. आता ह्या परीक्षा पद्धतीचा पॅटर्न मोठा झालेला आहे आणि या मोठा झाला असल्यामुळं म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं कन्सेप्ट आणि प्रश्नाचं स्वरूप हे मोठं असणार आहे आणि त्याला वाचन करण्याला म्हणजे रीडिंग करण्याला आणि ते समजून घेण्याला, अंडरस्टँडिंग करण्याला आणि तुम्ही किती वेळामध्ये तुम्ही हे प्रश्न टॅकल करू शकता याला इथं महत्व देण्यात आलेलं आहे, जसं सीटीटी मध्ये असते. मग तेच पॅटर्न, तीच परीक्षा पद्धती आता टीईटीनं सुद्धा अवलंबलेली आहे. समजलं? अंडरस्टँडिंगला तुम्हाला जोर आहे, पाठांतरला इथं थारा लागणार नाही आणि मोठे प्रश्न असणार आहे आणि ते तुम्हाला टॅकल करावं लागेल, तुम्हाला अंडरस्टँडिंग करावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या टाइम मॅनेजमेंट नुसार किती प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तसंच आपण अर्ध्या घंट्यात 150 प्रश्न मारू शकतो, पण त्याला काही अर्थ लागणार नाही. आता तिसरा मुद्दा तुम्हाला या न्यूज मध्ये दिसते. तिसरा मुद्दा असं सांगण्यात आलेला आहे काठिण्य पातळी. इथं काय सांगितलंय? काठिण्य पातळी. काठिण्य पातळी म्हणजे काय? पूर्वीपेक्षा आता प्रश्नांचं स्वरूप हे मोठं असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न हा
पेपर 1 नुसार आणि पेपर 2 नुसार त्या लेवल, आता तुम्हाला माहिती आहे पेपर 1 कोण देऊ शकते आणि पेपर 2 कोण देऊ शकते, आणि त्यानुसार त्याची लेवल ही वाढलेली असेल आणि प्रश्नाचं स्वरूप सुद्धा पूर्वीपेक्षा मोठ्या असणार आहे. इथं वन लाईनर प्रश्न नसणार आहे, एमसीक्यू तर राहणारच आहे, पण ते मोठ्या स्वरूपाचे असणार आहे. म्हणजे इथं आपली काठिण्य पातळी इथं वाढवण्यात आलेली आहे. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा इथं एमएससी मार्फत सांगण्यात आलेला आहे. चौथा मुद्दा असा म्हणते की गुण सुधारणाऱ्यावर भर. म्हणजे यावर्षी जे 6,00,000 फॉर्म आलेले आहे, यामध्ये असे 50 ते 60,000 असे फॉर्म आहे, असे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे की ते आपले गुण, म्हणजे टीईटी परीक्षा तर पास झाले, पण त्यांना आपले गुण हे वाढवायचे आहे. आता हे गुण असे 50 ते 60,000 विद्यार्थी आहे यामध्ये. म्हणजे ते कोणी बॉर्डरवर पास झालं असेल, कोणी 1-2 मार्कानं समोर असेल, असे विद्यार्थ्यांनी सुद्धा हे फॉर्म भरलेला आहे आणि हे आपले गुण वाढवणार आहे. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून एमएससी मार्फत सीटीटी प्रमाणे ही परीक्षा पद्धती आता ही राबवणार आहे आणि नक्कीच ही एक चांगली बाब आहे. यामध्ये शिक्षकांची बौद्धिक क्षमता आणि टाइम मॅनेजमेंट, किती वेळेमध्ये तो टॅकल करू शकणार, अशा विविध गुणांचा इथं शिक्षकांची एक प्रकारची बौद्धिक कसच इथं लागणार आहे. म्हणून अशा प्रकारचा पॅटर्न हा टीईटी मार्फत राबवण्यात येणार आहे 21 जूनच्या पेपरला. समजलं? ही संपूर्ण माहिती या न्यूज मध्ये आलेली आहे. हे मोठी न्यूज आहे. याच्यातले ठळक जे महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे इम्पॉर्टंट पॉईंटच मी तुम्हाला समजून सांगितलेले आहे की परीक्षा टीईटी महा टीईटी परीक्षेचा परीक्षा पॅटर्न, म्हणजे परीक्षा पद्धतीचा पॅटर्न कशा प्रकारे चेंजेस झालेला आहे. तर अशा प्रकारे या 4 मुद्द्याच्या आधारे महा टीईटीनं एमएससी मार्फत अशा प्रकारे हा परीक्षा पद्धतीचा पॅटर्न चेंज केलेला आहे, बदलवलेला आहे. हे महत्व आहे. आता याच्यामध्ये तुम्ही सगळं स्क्रीनवर पाहू शकून राहिले आणि हा अशा प्रकारे काठिण्य पातळी महा टीईटी परीक्षानं राबवलेली आहे. समजलं? जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.